रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा B.Ed भाग 2 कोर्स 6B अध्यापन पद्धती गणित विज्ञान. नाव ऐश्वर्या अजित देशमुख. रोल नंबर 18. मार्गदर्शकांचे नाव प्राध्यापक डॉक्टर A.B. पाटील सर. घटकाचे नाव धातू. विषय विज्ञान इयत्ता 6वी. आशय विश्लेषण. संकल्पना धातू. धातू म्हणजेच मेटल. सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत. धातूंना चकाकी असते. ते कठीण असतात. त्यांची तार किंवा पत्रे बनवता येतात. धातू उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात. धातू त्यांचे संयुज इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कॅटआयन निर्माण करतात. संज्ञा. अवस्था, तेज, कठीणपणा, तन्यता, वर्धनीयता, उष्णतेचे वहन, विद्युत वहन, घनता, द्रवणांक, उत्कलांक, नादमयता. पद्धती. प्रायोगिक पद्धत, चर्चा पद्धत, ज्ञानरचनावादी पद्धत. उद्दिष्टे. ज्ञान. धातूची संकल्पना याविषयी माहीत आहे. स्पष्टीकरण. विद्यार्थी धातू याविषयी माहिती सांगतो. आकलन. धातू याविषयीचे आकलन होण्यास मदत करणे. स्पष्टीकरण. विद्यार्थी धातूंचे गुणधर्म स्पष्ट करतो. उपयोजन. धातूंचा उपयोग दैनंदिन जीवनात वापर नवीन परिस्थितीत करणे. स्पष्टीकरण. विद्यार्थी स्वयंपाकाचे भांडे यांचे वर्णन करतो. कौशल्य. धातू याविषयी कौशल्य विकसित करणे. स्पष्टीकरण. विद्यार्थी धातूचे निरीक्षण करतो. अभिरुची. धातू याविषयी आवड निर्माण होणे. स्पष्टीकरण. विद्यार्थी धातूविषयी अधिक माहिती आवडीने गोळा करतो. अध्यापन पद्धती. प्रात्यक्षिक पद्धत, चर्चा पद्धत व ज्ञानरचनावादी पद्धत. धातूचे भौतिक गुणधर्म. याच्यामधला पहिला गुणधर्म अवस्था. अवस्था म्हणजे फिजिकल स्टेट. सर्वसामान्य तापमानाला धातू स्नायू अवस्थेत राहतात. पण पारा व गॅलियम सारख्या काही धातू अपवाद आहेत. ते कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतात. दुसरा गुणधर्म तेज. तेज म्हणजे चकाकी. धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो. तिसरा गुणधर्म कठीणपणा म्हणजे हार्डनेस. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात. ते मऊ नसतात. उदाहरण लोखंड. यालाच अपवाद. सोडियम व पोटॅशियम मऊ असतात व ते चाकूने सहजपणे कापता येतात. चौथा गुणधर्म तन्यता म्हणजेच डक्टॅलिटी. छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते. या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात. पाचवा गुणधर्म वर्धनीयता. एक खिळा जर आपण घेतला व त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने जर तो खिळा ठोकत राहिलो तर काही वेळानंतर तो खिळा तुम्हाला पातळ अशा पत्रा या अवस्थेमध्ये होताना दिसेल. यालाच आपण वर्धनीयता असे म्हणतो. सहावा गुणधर्म उष्णतेचे वहन. उष्णतेचे वहन म्हणजेच कंडक्शन ऑफ हीट. तांब्याची पट्टी घ्या व त्याच्या एका टोकाला मेण लावला व दुसरे टोक गरम केले तर काय होते याचे आपण आता निरीक्षण करूयात. तर धातू उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. सातवा गुणधर्म विद्युत वहन. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूंचा उपयोग केला जातो? तर धातू विजेचे सुवाहक असतात. अपवाद. शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांच्या सुवाहक नाही. म्हणजेच विद्युत वहनमध्ये तांबे हे वापरले जाते. आठवा गुणधर्म घनता डेन्सिटी. धातूंची घनता जास्त असते. अपवाद. सोडियम, पोटॅशियम व लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी असते. लिथियमची घनता 0.53 g/cc इतकीच आहे. नववा गुणधर्म द्रवणांक उत्कलांक म्हणजे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक उत्कलांक जास्त असतात. अपवाद. सोडियम, पोटॅशियम. नादमयता पुढचा गुणधर्म. तुमच्या शाळेची घंटा कोणत्या धातूची आहे व ती कसे कार्य करते? तर धातू हा नादमयी असतात. उदाहरण शाळेची
घंटा. आता आपण मूल्यमापन यामधील प्रश्न पाहूयात. चकाकी असणाऱ्या धातूंची नावे लिहा. तर चकाकी असणाऱ्या धातूंची नावे आहे सोने, चांदी. प्रश्न दुसरा, घरातील स्वयंपाकघरातील भांडी कोणत्या धातूची आहेत ते सांगा. स्टील, जर्मन, तांबे इत्यादी. विद्यार्थ्यांचे संभाव्य गैरसमज. प्रश्न पहिला, सर्व धातू कठीण आणि उच्च द्रवकांचे असतात. स्पष्टीकरण, हा गैरसमज आहे कारण सोडियम आणि पोटॅशियम हे धातू मऊ असतात आणि ते चाकूने सहज कापता येतात. तसेच पारा हा धातू खोलीच्या तापमानाला द्रव असतो आणि त्याचा द्रवणांक खूप कमी आहे. दुसरा प्रश्न, सर्व धातू नेहमी गंजतात. याचे उत्तर आहे, हा गैरसमज आहे. सोने, प्लॅटिनम यासारखे धातू राजधातू म्हणून ओळखले जातात कारण ते धातू क्षरण किंवा रासायनिक अभिक्रिया लवकर दर्शवत नाही. ॲल्युमिनियमवर देखील ऑक्साईडचा संरक्षण थर तयार होतो ज्यामुळे पुढील क्षरण थांबते. तिसरा प्रश्न, सर्व धातूंचे ऑक्साईड आम्लधर्मी असतात म्हणजेच ॲसिडिक असतात. तर हा देखील गैरसमज आहे. सामान्य धातूचे ऑक्साईड आम्लारीधर्मी बेसिक असतात. उदाहरण मॅग्नेशियम ऑक्साईड. मात्र ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड हे उभयधर्मी ऑक्साईड आहेत कारण ते आम्ल आणि आम्लारी दोघांचीही अभिक्रिया करतात. धन्यवाद.